मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे राईस बोंडा. अत्यंत साधी, सरळ, सोप्या पद्धतीने करायचं आहे आणि अति उत्कृष्ट पदार्थ आहे. कमी वेळेमध्ये बनणारा हा पदार्थ. याला लागणारे मेन इन्ग्रेडियंट्स आपण बघूयात. मी 1-2 वाटी तांदूळ भिजवून ठेवले. कमीत कमी 4 तास भिजवायला पाहिजे. भिजवून ठेवले, पाणी सगळं निथळले मी आता. हे छानपैकी भिजलेले आहेत. 2 वाटी तांदळासाठी 3 मीडियम आकाराचे बटाटे मी उकडून ठेवले. तर 1 वाटीभर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून ठेवले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून ठेवले आणि काळी मिरी 5-6 काळी मिरी मी ओबडधोबड ठेचून ठेवले आणि 1 टीस्पून जिरे घेतले आणि 1 टीस्पून खायचं सोडा मी घेतले आणि स्वादानुसार आपल्याला मीठ आपल्याला वापरायचं आहे. तर चला तर मग आपण आता कृती करूयात. तर प्रथम आपल्याला हे पूर्णपणे आपल्याला मिक्सीला घालून ह्याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जसे आपण डोस्याला बनवतो तसं पेस्ट बनवायचं आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा खिसून अगदी गुठळे न होता तसं ह्याचंही पेस्ट बनवून दोन्हीचं मिक्सर करून घ्यायचं आहे. चला तर मग आपण करूयात. हे बघा, आता मी पेस्ट बनवून झालेलं आहे माझं. मी बटाट्याचं पण पेस्ट केले आणि तांदळाचं पण केले. हे प्रॉपर मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचं आहे आपल्याला. तर मी हाताने मिक्स करून घेते, कारण ते एकजीव होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सर्वच आपण घालूया. बघा, हे पूर्णपणे मी पेस्ट एकत्रित केले. आता ह्याला आपण स्वादानुसार मीठ घालूयात. त्याच्यानंतर हे सोडा घालूयात. आपण ह्याला प्रॉपर मिक्स करूयात. मी तेल गरम करायला ठेवले. मिक्स करेपर्यंत तेल छानपैकी गरम होते. असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने फेटल्यामुळं बोंडे हलके होतात आणि सॉफ्ट होतात. हे आता अगदी परफेक्ट आपला तयार झालेलं आहे पीठ. आपण छोटे मोठे साईज बघून आपण करू शकतो. आपण बघूयात तेल तापले का. यस, तापले. फ्लेम मी मीडियम ठेवले, मीडियम टू मंद ठेवले, कारण ते आतपर्यंत छानपैकी बेक व्हायला पाहिजे. फास्ट ठेवले की वरच्या बाजूला करपते आणि आत कच्चे राहते. सो मी मीडियम ठेवले. आपण अशा पद्धतीने तळून घेऊयात. बघा, आता हळूहळू याचे साईज मोठे होतात, अगदी फुलतात ते छानपैकी. हे बघा किती सुंदर दिसत आहे. ते बेक झाल्याने ऑटोमॅटिक वर येतात. तेलात घातले ना, आधी खाली बसतात, नंतर ते तरंगतात छानपैकी. हलके जेव्हा होत आहेत ना त्यावेळी तरंगतात. आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन कलरला हे तळून घेऊयात आपण. थोडंसं तळू दे. बघा, हे आता तळून झालेले आहेत. आपण काढूयात ह्याला. अशा प्रकारे आपण सर्व बोंडे तळून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने आपले बोंडे तयार आहेत. तर याला पुदिना चटणी बरोबर सर्व केले, अतिशय सुंदर लागते. तुम्हाला एक फोडून दाखवते. क्रिस्पी अँड क्रंची. हे बघा, व्हेरी नाईस. फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.